नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पोरग चुकावं आणि आईनं त्याचे कान उपटावेत हे तसं आपल्याला परिचित असलेलं प्रकरण. पण पोराची एक चूक झाल्यानंतर सुद्धा आठवडाभर त्याला फटके पडावेत अशी परिस्थिती सध्या काहीशी भारतीय जनता पार्टीची आहे. भारतीय जनता पार्टी या वेळेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवू शकलेली नाही. ती सत्तेत आली आहे ती केवळ आणि केवळ आघाडीच्या भरोशावर. तेलुगू देसम आणि नितीश कुमार या दोघांच्यामुळे पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत. हे सगळं काही भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या संघाला पसंत पडलं नाहीये. जोपर्यंत सरसंघचालक मोहन भागवत बोलत नव्हते तोपर्यंत संघाकडून सुरू असलेली कुजबूज सार्वजनिकरित्या चर्चेत येत नव्हती. पण ज्या क्षणी दस्तूर खुद्द मोहनराव भागवतांनी भाजपाची कानउघाडणी केली त्याच्यानंतर तो आता भाजपाला टपल्या मारू लागलाय. इंद्रेश कुमार यांनी तर भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीतल्या कामाला अर्थात परफॉर्मन्सला रामाच्या भक्तीशी जोडलेला आहे. आणि हा अशा प्रकारचा टीकेचा प्रकार भविष्यात अधिक वाढेल की काय अशी एक शक्यता सर्वच राजकीय विश्लेषक बोलून दाखवतात. तसं पाहायला गेलं तर प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्यानं मार्गदर्शन मिळत असतं. पण हे मिळत असलेलं मार्गदर्शन आत्ताच्या घडीला कानपिचक्यांमध्ये बदललंय. त्याची नक्की कारणं काय आहेत? सरसंघचालक जे यापूर्वी गुपचूप सरकारच्या प्रमुखापर्यंत पोहोचवायचे त्यांनी ती भावना सार्वजनिकरित्या का बोलून दाखवली? आणि सरसंघचालकांच्या नंतर प्रतिक्रियेच्या नंतर बहुतेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदी का झालेले आहेत? भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या या लोकसभेतल्या अशा कोणत्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे त्यांची सत्ता बहुमतात स्वबळावर येऊ शकलेली नाही आणि यामुळे प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरण अंमलबजावणीला खीळ पडली आहे? यामुळे संघ भाजपावर नाराज झालाय का? संघाची ही नाराजी तसं पाहायला गेलं तर काही आजची नाही. 2009 मध्ये सुद्धा जेव्हा लालकृष्ण अडवाणींनी संघाच्या इच्छेविरोधात जात स्वतःचं नेतृत्व लादत निवडणुका स्वतःच्याच नेतृत्वात घेण्याचा हट्टाग्रह केला त्यावेळेला 2009 मध्ये सुद्धा संघाचा कार्यकर्ता शांतचित्त झाला होता आणि मतदान वाढवण्याच्या पेक्षा मतदान होईल याकडे त्यांचा कल होता. जे.पी. नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य सुद्धा आत्ताच्या घडीला 2009 प्रमाणेच संघाला दुखवून गेलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर जे.पी. नड्डांची भावना ही काही नवीन नाही. तशा प्रकारचाच भावनोत्कट आविष्कार यापूर्वी अनेकदा झालेला आहे. शब्द वेगळे होते आणि शब्द हेच यावेळेला वार करते झालेले आहेत. या सगळ्या चुकातून भाजप काही शिकणार आहे का? जर संघ सायलेंट होणार असेल तर भाजपाला त्याची काय किंमत मोजावी लागू शकते? संघानं सुद्धा एकदा कानपिचक्या दिल्यानंतर दररोजच्या दररोज कान पिळण्याची गरज आहे का? भाजपाचे नेते पुरेसे परिपक्व आहेत. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली असेल अशी अपेक्षा आहे. या संपूर्ण स्थितीमध्ये आता संघानं सार्वजनिकरित्या भाजपावर टीका करावी का हा मुद्दा येतो. आणि त्यानिमित्तानं आजच्या चर्चेत आपण विषय घेतला आहे की संघाची टोचणी कुणी ऐकतंय का? याचं कारण असं, एका बाजूला झालेल्या चुका दाखवून दिल्यानंतरही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्या गोष्टी स्वीकारायला तयार नाही आहेत. त्यामुळे आपण आता चर्चेकडे वळतोय की नक्की संघाची टोचणी कोणी ऐकतंय का? ऐकत नसेल तर त्याचे परिणाम काय असतील? लक्षवेधीच्या चर्चेमध्ये माझ्यासोबत असलेले मान्यवर कोण यांचा परिचय करून देण्यापूर्वी सरसंघचालक मोहनराव भागवतांच्या माध्यमातून काय वक्तव्य झालं आणि भारतीय जनता पार्टीला कशा प्रकारे कान टोचणी मिळाली ते ऐकूया. काम करने वाला उस मर्यादा का ध्यान रखता है
वो मर्यादा ही अपना धर्म है, वो मर्यादा ही अपनी संस्कृति है, जो महाराज जी ने अभी बहुत मार्मिक कथाओं से थोड़े में बताई, पूरी बताई। उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है, लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता, उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया, और वही सेवक कहलाने का अधिकारी रहता है। या चर्चेमध्ये आपल्या सोबत जयंतराव माइंडकर आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं, भालचंद्रजी शिरसाट आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं, आणि नागपूरमधून आपल्या सोबत संघ विचारक या नात्यानं अमोलजी पुसतकर आहेत। अमोलजींपर्यंत सगळ्यात आधी पोहोचू। अमोलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल अशी अपेक्षा आहे। मला पटकन सांगा, मोहनराव जे बोलले ते समजण्यात चूक झाली आहे का मोहनरावांनी तमाम संघ स्वयंसेवकांपासून भाजप कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा बोलून दाखवलेल्या आहेत? मोहनराव भागवत यांनी रेशीमबाग मध्ये तृतीय म्हणजे ज्याला आपण कार्यकर्ता विकास वर्ग 2 म्हणतो, त्याच्या समारोप प्रसंगी हे वक्तव्य केलेलं आहे। आणि त्यामध्ये ते म्हणतात आहे की कार्यकर्ता जो आहे त्यांनी कार्य निरलसपणे करायला पाहिजे आणि त्याला त्याचा अभिमान नसायला पाहिजे, त्यांनी त्या कार्याशी लिप्त होऊ नये, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे। आणि हा संदेश जो आहे हा तृतीय वर्षामध्ये किंवा ज्याला आम्ही कार्यकर्ता विकास वर्ग 2 म्हणतो त्यामध्ये सहभागी झालेले जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी हे पाथेय आहे की त्यांनी देशभरामध्ये जावं आणि निरलसपणे काम करावं। ज्या ज्या ठिकाणी ते जातील त्या त्या ठिकाणी कार्य उभे राहील आणि त्या त्या ठिकाणी कार्याचा अभिमान त्यांना नसला पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे हे जे वक्तव्य आहे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा इतर कोणते संघाचे स्वयंसेवक अशा सगळ्यांसाठी नाही आहे, जे त्या वर्गामध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठीच त्या दिवशीचं पाथेय होतं। अच्छा, पण आताच्या घडीला मग आपण ऑर्गनायझर मध्ये जे काही लिहिलं त्या ऑर्गनायझर मधल्या लेखाच्या अनुषंगाने पण हेच समजायचं का की हा विषय राजकीय नाही आणि तो भाजपानं स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये? अमोलजी, येस, ऑर्गनायझर मध्ये जे लिहिण्यात आलेला लेख आहे हा व्यक्तिगत विचारांची अभिव्यक्ती आहे। त्यांनी आपले विचार बोलून दाखवलेले आहेत, ते पण जबाबदार कार्यकर्ते आहे। आणि भारतामध्ये आज जर करोडो स्वयंसेवक असतील तर त्याच्यामध्ये अनेकांच्या अनेक भावना राहू शकतात आणि त्यातल्या त्यात ते लेखक आहेत आणि लेखकाला विचारांची अभिव्यक्ती ही असलीच पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत। हे व्यक्त केलेले विचार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना लागू होतील, ज्यांनी तसं केलेलं नाही आहे, ज्यांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, उत्तम प्रकारे लोकांपर्यंत पोहोचलेले आहे, त्यांना ते लागू होणार नाही। त्यामुळे ज्यांनी केलेलं नाही त्यांना लागू होतील, ज्यांनी केलेलं आहे त्यांना लागू होणार नाही। त्यामुळे कोणी आपल्या मनावर घ्यायचं आणि कोणी नाही घ्यायचं हा त्याचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या भावना आहेत त्या एका लेखकाच्या भावना आहेत आणि त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे। आपण या निमित्तानं एक आणखीन सरसंघ चालकांचं वक्तव्य पाहणार आहोत आणि या वक्तव्याच्या निमित्तानं आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या भावना काय आहेत। सरसंघ चालक जेव्हा बोलतात त्यावेळेला ते राष्ट्राला उद्देशून, विश्वाला उद्देशून मार्गदर्शन करत असतात। भाजपानं त्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हा भाजपचा मुद्दा असू शकतो, पण एकदा त्यांचे शब्द आणखीन ऐकूयात आणि तो मुद्दा या वेळेला जास्त तात्कालिक आणि भविष्यकालीन सुद्धा आहे। काय म्हणाले आहेत सरसंघ चालक पाहूयात। सिक्के के दो पहलू रहते हैं, ऐसे किसी भी प्रश्न के दो पहलू रहते हैं। एक पक्ष एक पहलू का विचार करता है तो दूसरे पक्ष ने दूसरा पहलू उजागर करना है ताकि जो होना है वो पूर्णतः ठीक हो, सहमति बने, इसलिए संसद बनती है। लेकिन ऐसी सहमति बनना स्पर्धा करके आए लोगों में थोड़ा कठिन भी रहता है और इसलिए हम बहुमती का आसरा लेते हैं। पटकन या चर्चेला आता जयंतराव माइंडकरांपर्यंत नेऊ। जयंतराव, अमोलजी पुसतकर म्हणाले की जे काही होतं ते राष्ट्राला, विश्वाला उद्देशून होतं, भाजपनं विनाकारण ते अंगाला लावून घेऊ नये किंवा आपल्या तुमच्या माझ्यासारख्या विश्लेषकांनी हे भाजपला चिकटवू सुद्धा नये। प्रसाद, असं आहे, ऑल इज नॉट वेल बिटवीन RSS अँड BJP असं माझं मत आहे। आणि
जे पी नड्डांचा इंटरव्ह्यू असेल ज्यात त्यांनी या भाषेत सांगितलेलं होतं की अटलजींच्या जमान्यातला भाजप वेगळा, आम्हाला आज संघाची गरज नाही. मला जो काही संघ परिवार माहिती आणि आपण जो जाणता, संघ परिवारात आजही कोणीही मला संघाची गरज नाही अशी कुठलीही ऑर्गनायझेशन म्हणू शकत नाही. आणि ती हिंमत जे पी नड्डांनी दाखवली. मला असं वाटतं खरा इश्यू तो आहे. मला आणि एक सांगा त्याच्या बाईंकर, आधी- पटकन चर्चेला आपल्याला वेगवान रीतीनं पुढे न्यायचं आहे. मला पटकन आपण सांगा की संघाची भाजपला गरज नक्की का पडत असते? म्हणजे असं आहे की मी हा मुळात- प्रश्न यासाठी विचारला की जो पक्ष जगातला सगळ्यात मोठा कार्यकर्त्यांच्या संख्येनं पक्ष बनलाय त्याला संघाची गरज का पडावी? याचं कारण तो जो कार्यकर्त्यांचा जगातला सर्वात मोठा बनलेला आहे तो जगातल्या एका मोठ्या ऑर्गनायझेशनच्या भरवशावरच आहे. आणि त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्या ऑर्गनायझेशनच्या शिवाय मी तरी संघ परिवारातल्या कुठल्याही संघटनेचा विचार करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचा तर प्रश्नच नाही. बरं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जरी विचारलं की तुम्ही पंतप्रधान पहिले, भाजपचे नेते पहिले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक पहिले, तर त्यांचं उत्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक पहिले हाच राहील. पटकन आता भालचंद्र शिरसाट आपल्याला बोलतं करू. शिरसाटजी, दुखावले गेले आहात का? पराभवापेक्षा सरसंघ चालकांच्या कडून असो की संघातल्या इतरही नेते मंडळींकडून ज्या कानपिचक्या दिल्या गेल्या त्यामुळे? अजिबात नाही. संघ ही आमची मातृसंस्था आहे. त्याच्या उदरातून आमचा जन्म झालेला आहे. प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघाचा स्वयंसेवकाचा आहे. तो पहिल्यापासून स्वयंसेवक होता आणि मग भारतीय जनता पार्टीत आला की आधी भारतीय जनता पार्टीत आला नंतर स्वयंसेवक झाला. याच्यामध्ये फरक असू शकेल, परंतु ज्याला तुम्ही कान पिचक्या म्हणता हे मार्गदर्शन आहे. आजपर्यंत आम्ही प्रत्येक वेळी विरोधी पक्ष म्हणायचो, आता त्याला असा शब्द दिला प्रतिपक्ष. हे आमच्या कधी लक्षातच नाही आलं. त्याला विरोधी म्हणजे ते काही आमचे विरोधक नाही, कारण आम्ही जेव्हा महापालिकेत काम करतो, विधानसभा लोकसभेत काम करतो, सभागृहात वादविवाद होतात पण सभागृहानंतर एकत्र चहाही पितात. त्यामुळे आमचे विरोधी कसे असतील ते प्रतिपक्ष आहेत. विचारधारा वेगळी असेल. आपण म्हणालात की आपण जेव्हा पैसे संपतो तेव्हा बँकेत जातो, पैसे बँकेतही नसतील तर आपण लोन घेतो. RSS ही आमची थिंक बँक आहे, ठीक आहे, विचारधारा आहे. मला आणि या मला मग विचारधारेतून- शिरसाटजी हस्तक्षेप यासाठी करायचा आहे. अमोलजी पुसदकर सांगतायत की जे काही सरसंघ चालक बोलले ते काही एवढं भारतीय जनता पार्टीच्या बद्दलचं नव्हतं आणि ते थेट भारतीय जनता पार्टीनं स्वतःला चिकटवण्याची गरज नाही. पण जनतेत आलेल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्हाला निश्चित पोहोचलेल्या असतील. ज्या वेळेला मोहनरावांनी कान उघाडणी केली, ज्या वेळेला सरसंघ चालकांनी त्यांची भूमिका मांडली, त्यानंतर ही जणू काही आपलीच भूमिका आहे असं समजून बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते आनंदित झाले. असं का व्हावं? अतिशय स्पष्ट आहे. तुम्हीच म्हणालात मोहनजी भागवत जे काही म्हणतात ते विश्वाला उद्देशून असतं, सर्वांना उद्देशून असतं, सर्वांना लागू असतं. भारतीय जनता पार्टीला ते लागू नाही असं म्हणणं चुकीचं आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी विचाराने संघाच्या अतिशय जवळ आहेत, त्यात परिवारातले आहेत, त्यांनाही ते लागू आहे. काही चुका झाल्यात निवडणुकीमध्ये, काहीच चुका झाल्या नसत्या तर 400 पार वरनं 240 वर ते आलो नसतो. निश्चितपणे काहीतरी चुका झाल्यात. त्या चुकाची कुठेतरी विचार विमर्श भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, चिंतन बैठक होत आहेत, होतील. आम्हाला जर कोणी मार्गदर्शन केलं तर त्याच्यात चुकीचं असं काहीच नाही. बिलकुल, आपण अत्यंत प्रामाणिकपणे ही गोष्ट मान्य करत आहात भालचंद्र शिरसाट की होय चुका झाल्या. मला वाटतं तुमचं या निमित्तानं अभिनंदन करायला हवं की इतकं मोठं मन तुम्ही खुलेआम सार्वजनिकरित्या दाखवलेलं आहे. अन्यथा इतर अनेक नेते आत्ता सुद्धा चुका झाल्या आहेत हे मान्य करायच्या ऐवजी आणि गप्प बसण्याच्या ऐवजी
वेगळीच भूमिका घेताना दिसत आहेत. मला त्यानिमित्तानं आता पटकन आधी उदय आपल्या सोबत असलेल्या अमोलजींपर्यंत पोहोचायचं आहे. अमोलजी, आवाज येत असेल? मला पटकन सांगा, ज्या वेळेला ऑर्गनायझरमध्ये लिहिलं जातं की अजित पवारांना सोबत घेऊन नुकसान झालं आणि तसं लिहिलं गेल्याच्या नंतर सुद्धा त्यातला संकेत न ओळखता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात नुकसान बक्सान काही झालेलं नाहीये. आता मला सांगा, हा जो काही भेदाभेद समोर येतो हा अधिक गोंधळात टाकणारा नाहीये? ऑर्गनायझर मध्ये जे लिहिण्यात आलेलं आहे, मी आधीच सांगितलं, ते एका लेखकाचं मत आहे आणि बावनकुळे जे बोलतात आहे ते भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षाचं मत आहे. त्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की याच्यामध्ये कुठलीही चूक झाली नाही, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही बरोबर रणनीती आखली होती आणि त्यानुसार काम केलं, त्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही असं जर त्यांना वाटत असेल तर ती त्यांची भूमिका आहे. आणि तसं झालेलं नाही, चुका झालेल्या आहेत असं जर कोणी म्हणत असेल, म्हणजे ऑर्गनायझर मधल्या लेखामध्ये म्हटलं जात असेल, तर त्या लेखकांनी व्यक्त केलेले ते विचार आहेत. त्यामुळे हे दोन्ही स्वतंत्र एंटिटी आहे, स्वतंत्र लोक आहेत, यांनी त्यांच्या त्यांच्या फोरमवरून मांडलेले ते मत आहेत असं मला वाटतं. अमोलजी पुसदकरांचं हे मत घेऊन जयंतरावांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. अमोलजी, यांनी जे मत मांडलं जयंतराव, हे वरकरणी पाहता ऐकायला खूप सरळ साधं सोपं वाटतं. पडद्यामागे ते इतकं सरळ साधं सोपं असतं का? तुम्हाला कम्युनिस्टांची कार्यपद्धती माहिती आहे, तुम्हाला संघाची कार्यपद्धती माहिती आहे. जेव्हा संघाच्या निकटवर्तीय वर्तुळातल्या एका प्रकाशनामध्ये काही बोललं जातं, लिहिलं जातं, तेव्हा त्याला संघविचारक किंबहुना स्वतः संघाची रचना सहज झटकून टाकू शकते. हे तुमच्या प्रश्नातच एक उत्तर आहे. जो पहिला प्रश्न कदाचित मी अमोल पुसदकरांकडे, म्हणजे प्रश्न म्हणून नाही, जर का तुमचं वाक्य शेवटचं जर का ग्राह्य धरलं की ऑर्गनायझर पांचजन्य मध्ये किंवा नागपूरहून निघणाऱ्या तरुण भारत मध्ये एखादा लेख संघविचारांच्या व्यक्तींनी लिहिलेला येणं म्हणजे ती संघाची भूमिका आहे, यावर शिक्कामोर्तब आहे, असा पूर्ण देशातील प्रेस, मीडिया, सामान्य जनता मानते. जर पुसदकर हे खरं असेल तर तुम्ही ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, हे बावनकुळेंचं स्वतः राज्याच्या भाजपचं मत आहे, मग चुकलं कोणाचं? मग मी सरळ प्रश्न विचारतो की चुकलं नरेंद्र मोदींचं का की 4 दिवस आधी भोपाळला ते 70,000 कोटीच्या भ्रष्टाचारात बुडलेले म्हणून अजित पवारांवर टीका करतात. 4 दिवसांनी अशी कोणती वॉशिंग मशीन, तो शब्द सुद्धा गुळगुळीत झालेला आहे, तो सोडून द्या. 4 दिवसात असं काय घडतं ज्याचा उल्लेख त्या ऑर्गनायझर मधल्या लेखकांनी केलेला आहे? बावनकुळे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात कारण त्यांच्या डोळ्यासमोर विधानसभा आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय हा जो संघाचा तुमचा जो कंट्रोल होत आहे की आपल्याला नाही, ज्यांच्यावर आपण आरोप केलेले आहेत सरळ शब्दात त्यांना आपण आता घ्यायचं नाही, हा कंट्रोल जो वाजपेयींच्या पर्यंत ठेवलेला होता, तो कंट्रोल दत्तात्रय होसबळे आल्यानंतर आणि मनमोहन वैद्य यांची सहसर कार्यवाह पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर, असा सरळ शब्द उचलबांगडी झाल्यानंतर तो कंट्रोल पूर्णपणे गेलेला आहे. तुमच्या समोर पटकन यावरचं उत्तर म्हणू शकतात. जयंतराव थांबा. जयंतराव, वेळेत प्रत्येकाला बोलायचं आहे. अमोल पुसदकरांपर्यंत पोहोचू आणि मग भालचंद्र शिरसाठांसाठी माझे पुढचे प्रश्न तयार असणार आहेत. अमोलजी, पटकन बोला. ऑर्गनायझर मध्ये छापलेली भूमिका ही लेखकाचं मत आहे असं म्हणून आपण त्याला पटकन दुर्लक्षित करू शकतो का, झटकून टाकू शकतो का? आणि जर समजा तशाच भूमिका बाळगायच्या असतील तर भाजपा त्यांच्या राजकारणाच्यासाठी संपूर्ण स्वतंत्र आहे का? दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. तरुण भारत, पांचजन्य आणि ऑर्गनायझर याच्यामध्ये अनेक लोक लेख लिहत असतात. जरी हे संघ विचारांचे पत्र असले तरी पण व्यक्तिगत मत जे आहे ते लेखकाचंच असतं. ते काही संघाचं अधिकृत मत म्हणून आपण गृहीत धरल्या जाऊ नये, हा पहिला उत्तर आहे. आणि दुसरा जो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही काय विचारलं दुसरा प्रश्न? बिलकुल, मी दुसरा प्रश्न आपल्याला विचारला की भारतीय जनता पार्टीला त्यांचं राजकारण करण्याची पूर्ण मोकळीक संघानं दिलेली आहे का? मोकळीक आणि अडवणूक हे दोन्ही संघ करत नसतो. भारतीय जनता पार्टी हा स्वतंत्र राजनीतिक पक्ष आहे आणि आता स्वतःचे निर्णय ते स्वतः घेतात की त्यांनी राजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यामुळे कोणासोबत गेलं पाहिजे, कोणासोबत नाही गेलं पाहिजे याचे निर्णय भाजपा स्वतः घेते.
आणि याच्यामध्ये संघ त्यांना कोणती मोकळीक किंवा अडवणूक करत नाही. पटकन आता भालचंद्र शिरसाट, आपण ज्याला मातृसंस्था म्हणता ती मातृसंस्था तुमची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये असं म्हणावं का? मग मुलगा 25 वर्षाचा झाला का आई आणि वडील त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही असं आपण म्हणाल का? हा, मुलाला ते सांगतात, मार्गदर्शन करतात, मुलगा ऐकत नाही. लग्नाचे विषय असेल, नोकरीचा विषय असेल, नोकरी सोडणं असेल, प्रत्येक निर्णय घ्यायला मुलगा स्वतंत्र असतो, तो स्वतंत्रपणे घेतो. आणि आज मला वाटतं कुठलाही आई वडिलांच्या मनासारखे निर्णय मुलाने घेतले आणि आपलं मन मानलं असं होत नाही. भारतीय जनता पार्टी एक स्वतंत्र पक्ष आहे, विचारधारा एक आहे. विचारधारेच्या विरोधात काही जात असेल, विचारधारेत काही सुधारणा आवश्यकता असेल, संघ मार्गदर्शन करतो. जी. संघाचं मार्गदर्शन भाजपाला असतं. भाजपाने कितपत घ्यावं, जसं वडिलांनी सांगितलेलं मुलांनी किती ऐकावं, किती नाही ऐकावं, याच्यावरती मुलांचा अडवणूकही नसते. मुलांचे काय म्हणतात त्याला, त्यामुळे ते अडवणूक नाही करत किंवा मोकळीकही देत नाहीत असं नाही म्हणू शकत की मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती रात्री 11 वाजताच घरी आली पाहिजे, वडिलांचा आग्रह असेल, पण ती 12 वाजता आली तर वडिलांनी मोकळीक दिली असं म्हणणं नाही. तसंच भारतीय जनता ठीक पक्षाची आहे. भूमिका भारतीय जनता पक्षच ठरवतो. भारतीय जनता पक्ष ठरवत असताना विचारधारेशी कुठे तडजोड झाली असेल तर तेवढं निदर्शनास आणण्याचं काम संघ करतो आणि ते मार्गदर्शक, संघाचं मार्गदर्शन ठीक हे आहे. भारतीय जनता पार्टीसाठी आजही आवश्यक आहे. भालचंद्र शिरसाट, मला असं वाटतंय की नड्डांनी खरं तर तुमच्याकडे शिकवणी लावायला हवी. जी भावना ज्या शब्दात अतिशय स्वच्छ आणि स्पष्टपणे तुम्ही मांडलीत, इतके नीट आणि स्पष्ट शब्द त्यांना जमले असते तर एवढा वाद जन्मालाच आला नसता. शिरसाट साहेब, मला या निमित्तानं तुमचं कौतुक करायचं आहे की तुम्ही योग्य पद्धतीनं तुमची भावना योग्य भाषेत मांडलेली आहे. पण आता पुढचा मुद्दा येतो मग आपल्याकडे. आत्ताच्या घडीला सर्वसाधारणपणे 2024च्या निकालाच्या आधी अशी एक शक्यता वर्तवली जात होती की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पूर्ण बहुमतातलं सरकार येईल आणि हे सरकार पुढे 2029 पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण करेल. आता या 5 वर्षात एक अत्यंत महत्त्वाची घटना होणार आहे आणि ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. ती घटना आहे संघाच्या स्थापनेची शताब्दी. हे शताब्दी वर्ष 27 मध्ये येत आहे आणि मला अमोल पुसतकरांना विचारायचं आहे की अमोलजी, संघाच्या मधली अस्वस्थता आपल्याला मोजता येईल का? की ज्या वेळेला संघ स्थापनेनंतर शताब्दी साजरी करायची वेळ येते त्यावेळेला स्वविचाराचं सरकार कुबड्या घेऊन दिल्लीत असतं. संघाला याच्यामध्ये अस्वस्थ होण्याचं कारण नाही. संघाची शताब्दी हा समाजामध्ये जाण्याचा अर्थी केला गेलेला एक प्रयोग आहे, एक कार्यक्रम आहे. संघाच्या शताब्दी निमित्त संघाचं काम अधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि याच्यातून समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. यासाठी संघ काम करणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण बहुमताने आहे की त्यांच्या जो 240 जागा आहे यांनी संघाच्या कामावर कुठलाही परिणाम होणार नाही आहे आणि त्यामुळे संघाला अस्वस्थ होण्याची सुद्धा कुठलीही आवश्यकता नाही आहे. पण मग अमोलजी, एक प्रश्न परत चर्चेत येईल की आत्ताच्या घडीला जे बोललं गेलं, सांगितलं गेलं, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंद का असावा? कोणत्या कार्यकर्त्यांमध्ये? भारतीय जनता पार्टीचे असोत अथवा संघ स्वयंसेवक असोत, बहुतेकांची प्रतिक्रिया ही आहे, फार बरं झालं मोहनराव हे बोलले, सरसंघचालकांनी कान पिळला, भाजपवाल्यांचा कान पिळायलाच हवा होता, अशी एक सार्वत्रिक प्रतिक्रिया का उमटतीये? मला हेच म्हणायचं आहे की संघाचे स्वयंसेवक हे आपला विचार करायला आणि विचारांची अभिव्यक्ती करायला अगदी स्वतंत्र असतात. त्यांना जर एखादी गोष्ट अशी वाटली की ही सरसंघचालकांनी जी मांडली ती अगदी बरोबर आहे, परंतु जर ती त्यांनी कार्यकर्ता विकास वर्गामध्ये मांडली असेल, परंतु जर ती सगळ्यांना लागू असेल तर त्या लोकांना त्याचा आनंद होऊ शकतो किंवा त्या लोकांना वाटू शकते की हे मार्गदर्शन अमक्यासाठी झालेलं आहे आणि हे बरोबर आहे. तर त्यामुळे संघाचे स्वयंसेवक हे जे आहेत हे विचारांची अभिव्यक्ती करायला, स्वतंत्रपणे विचार करायला मोकळे आहेत. ठीक आहे. त्यामुळे सरसंघचालकांचं मार्गदर्शन हे त्यांच्यासाठी निश्चित अशा पद्धतीचं पाथेय देणारं पथप्रदर्शक अशा पद्धतीचं राहू शकतं. त्यामुळे त्यांची तशी प्रतिक्रिया उमटू शकते.
पटकन जयंतराव माइंडकर आणि भालचंद्र शिरसाट यांच्यासाठी टप्प्याटप्प्यानं पुढचे प्रश्न आहेत. दोघांनाही छोटीशी आठवण करून देतो. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. मला पटकन सांगायचं आहे, जयंतराव माइंडकर तुमच्याकडून उत्तर द्या. 2027ला संघ मनापासून कितपत आनंदी असेल की स्थापनेची शताब्दी पूर्ण झाली त्यावेळेला बहुमतातली 2 सरकारं आणि कुबड्यांसोबतची 2 सरकार आपण स्थापित करू शकलो? त्यांचं एक तर सरकार आहेच, ते म्हणजे केंद्रातलं. कुबडे असले तरी त्यांना चालतं. म्हणजे वाजपेयी आणि मोदी ही जी तुलना केलेली आहे नड्डांनी, ती पूर्णपणे संघ परिवाराला आवडली नाही ही वस्तुस्थिती आहे. ती त्यांच्या शब्दातनं महाराष्ट्रात येईल की नाही माहिती, तुमचा जर का महाराष्ट्राचा रेफरन्स असेल तर. पण एक खरं आहे की मुळात मी आधीच सांगितलं होतं की ऑल इज नॉट वेल, आणि ज्या या प्रश्नाच्या बाबतीत दुर्दैवाने अमोल पुसदकर वगैरे काही कॉमेंट करत नाहीये. हा एक संघातला इनफायटिंग आहे असं मी मानतो, आणि त्याची सुरुवात दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाही या पदावर नियुक्ती झाल्यापासून आहे, ज्यांना मोदींच्या अतिशय जवळचं मानलं गेलं. आणि पुन्हा रेफरन्स येतो, ज्या माधव वैद्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात लेख लिहिला होता, त्यांचे चिरंजीव मनमोहन वैद्य यांची उचलबांगडी करणं याबद्दलही ते बोलत नाहीत. मला असं वाटतं हा जो काही लेख आहे, हा जो काही संघटनात्मक बदलांचा मुद्दा आहे, कदाचित त्यावर आता त्यांना स्पर्श नसेल करायचा. मला भालचंद्र शिरसाठांपर्यंत पोहोचायचंय. वेळ मर्यादेची आपल्याला जयंतराव आठवण करून देतो. आणि पटकन भालचंद्र शिरसाट, जी भावना आत्ता मांडली गेली ती भले तुमच्याशी लागू नसेल, तुमच्याशी याचा अर्थ थेट भारतीय जनता पार्टीशी लागू नसेल, पण तुम्ही किमान प्रांजळपणे हे कबूल करता की होय काही चुका झाल्या. आता त्या चुका बदलणार आहात का, आणि विधानसभेत तुम्हाला काय चित्र दाखवायचंय? मला वाटतं विचारांची गल्लत होते. मुलगा 16 वर्षाचा आहे, 10वी पास झाला, 18 वर्षाचा 12वी पास झाला, वडिलांचं मार्गदर्शन लागतं. एकदा 25 वर्षाचा झाला की साधारणपणे वडिलांचं मार्गदर्शन कमी लागतं. त्यातूनही काही गोष्टीमध्ये लागत असेल. जे.पी. नड्डाजी जे बोलले ते हेच बोलले की आज भारतीय जनता पार्टी प्रगल्भ झालेली आहे, आणि मग आज त्याला संघाच्या रोजच्या रोज मार्गदर्शनाची किंवा सहाय्याची गरज नाही. याचा अर्थ ती विचारधारा आम्ही सोडलेली आहे किंवा विचारधारेची गरज नाही असं नाही. चुका नसत्या झाल्या तर देवेंद्रजींनी राजीनामा देण्याची तयारीच दाखवली नसती. काहीतरी सुधारायला हवंय, काहीतरी चुकलंय. आता नक्की काय चुकलंय? राष्ट्रवादी बरोबर जाणं चूक आहे का? नाही. बावनकुळे साहेबांनी ते स्पष्ट केलेलं आहे. राष्ट्रवादी बरोबर जाणं हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय होता, आणि आजही त्या निर्णयाशी आम्ही प्रामाणिक आहोत, आणि आम्हाला तो निर्णय योग्यपणे पटलेला आहे. जी मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाने जे काही पराभव झाला, आणि एकंदर महाराष्ट्रात 2,48,00,000 मतं, म्हणजे फक्त 2 लाख मतं महाविकास आघाडीपेक्षा कमी मिळून जागा मात्र निम्म्याहून कमी आल्या. तर त्याच्यात काय नक्की चुकलं याचं संशोधन करून, चिंतन करून, त्यावरती मार्ग काढून अगदी आपण हे चिंतन कराल, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या नंतर चिंतनाची परंपरा आहे. माझा प्रश्न वेगळा होता. माझा प्रश्न असा आहे, जर समजा सरसंघचालकांच्या विचारातून, वक्तव्यातून एक संकेत आपल्याला मिळत असेल, तो संकेत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आहे, अहंकार टाळण्याचा आहे, तर 2024 मध्येच येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेत कोणत्या चुका तुम्ही टाळणार आहात? भाजपा म्हणून उत्तर हवंय. नाही, अहंकार टाळणं तर अत्यंत आवश्यक आहे. नेत्यांच्या अहंकारामुळे काही जागा गेलेल्या आहेत, हे सत्य आहे. त्याचप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन देते तर आम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेतलेलंच आहे, एकनाथराव शिंदेना सोबत घेतलेलंच आहे, आणखीनही छोटे छोटे पक्ष आहेत, सदाभाऊ खोत आहेत, महादेवराव जानकर आहेत, एकत्रच घेतोय. आणि आम्ही सर्वांना एकत्र घेऊन जायला पाहिजे. पक्षांतर्गत सुद्धा सर्वांना एकत्र घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी निश्चितपणे जिथे कमी पडल्यात, यावेळेला काय झालं की पक्ष नवीन असल्यामुळे त्यांचा समन्वय हा काही वर्षानुवर्षाचा नव्हता. हा समन्वय अधिक वाढवण्याची गरज आहे, आणि तो अधिक वाढला तर निश्चितपणे यश काही फार दूर नाही. भालचंद्र शिरसाट, धन्यवाद आपल्या या उत्तराच्यासाठी. आणि इथं वेळेची मर्यादा आहे, चर्चा इथेच आटोपती घेतोय. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.